हा मित्रांनो, आज आपण बघणार आहे एका वनगायची कथा. वनगायची. वनगाय म्हणजे पूर्वी गाय असायच्या, रान असायचे ना, जंगल, त्याच्यात फिरणाऱ्या गाय, रानातच जन्माला येणाऱ्या, रानातच राहणाऱ्या. त्या अजिबात कसला कासरा दोर लावून घेत नसायच्या. लोक म्हणा पकडायची पण तिनं सापडत नसायच्या. अशाच वनगाई आमचं शेत नदीच्या किनारी, पुढं थोडं जंगल, मग त्या जंगलातून पुढं येऊन तिथं बसलेल्या असायच्या कळपच्या कळप झाडीत. बंधारा होता, एक मोठा ढव. त्या ढवात पाणी प्यायला कुठं नसलं तर तिथं पाणी असायचं, पण ती त्यात पाणी पित नव्हती. ते पाणी पुढं जायचं, थोडं 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 तिकडं पाणी प्यायचं, कारण त्या ढवात लय मोठी मगर होती. म्हणजे मोठीच्या मोठी. ते आतमध्ये खडकाला कपार होती 1-2 खणाची, त्यात ती बसायची. जनावरं पाणी प्यायला गेली, मेंढऱ्या, शेळ्या, गाय, वासरं, गायांपेक्षा वासरं, आणि ती त्यात न्यायची आतमध्ये. आता नवीन आहे, त्यांना कळत नसायचे. जे नेहमी जातात ते तिथं नाही, तिथून थोडं खाली उथळ भाग पाणी येतं, तिथूनच ती आत उतरत नव्हती, तिथून पाणी प्यायची आणि जायची. धनगरांची पण शेतात धनगर बसतात, त्यांची पण एकदा पाणी प्यायला गेली. सगळ्यांना माहिती नसतं, आणि ते गेले, ते लगेचच त्यातलं एक बारकं बकऱ्याला त्यांनी नेलं म्हशीने. अशा पद्धतीने त्या मगरीने घेऊन गेले. आणि मग असंच तिथं भीतीच बसलेली. कुणी तिथं पोहायला वगैरे जात नव्हतं, जाऊ देत नव्हते. पाण्याचं जनावरच यायची पाणी प्यायला. नदीने सगळीच, कुठली लांडगा काय अशीच कुठलीही जनावर येत होती तिथं पाणी प्यायला. एकदा काय झालं, त्या वनगाया बसायच्या, त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्या तिथं जात नव्हत्या. खाली नदीला उतरायच्या नाही, अशा सपाटीने जिथं पाणी निवाळण अगदी वितवर आहे तिथंच पाणी प्यायच्या आणि पुढं निघायच्या. पण पुढे येताना त्या ढवाजवळून यावं लागायचं. एकदा काय झालं, त्या अशाच येत होत्या. एक वासरू होतं खूप सुंदर, एकदम गुलाबी कलरचं वासरू, कान त्याचे छान फिक्कट कलरचं, पांढरट गुलाब, मस्त दिसत होतं. लहानच होतं, आणि त्याला काय त्या गायांनी इतकं पळता येत नव्हतं. त्या खूप जोरात पळतात. पण तिथं आल्यावर त्याला काही कळलं नाही, ते तो ढवाजवळ गेला फार, आणि त्यात तर मगर, आणि त्या मगरीने त्याचा पाय पकडला. आम्ही इकडं वर होतो, उंचावर बंधाऱ्यावर, आम्ही बघत होतो. पकडल्यावर ते वरडायला लागलं कसं तरी. ती गाया बुजल्या, पण करणार काय ना. पण तरी सुद्धा ती गायांचं असं काय झालं, ते जरा वरती आली होती मगरचं त्या कालव्याने. त्या गायांनी पण येऊ सगळ्याच हाल असे हे करायला लागले. ती जरा घाबरून तिच्या तोंडातून ते पाय सुटला त्या वासराचा. रक्त लागलं त्याला, दात लागला, आणि ते पुढं पळालं त्याच्या आईकडं. ती लोक अशी किनाऱ्याला पळत गेली नदीच्या. आम्ही बघत होतो. आता वनगाया म्हणजे खूप जोरात पळतात, चौखार हरणासारखे. त्या पळायला लागल्या, पण त्या वासराच्या पायाला लागल्यामुळे त्याला काही पळताच येईना. ते तिथंच थोडं अडखळायला लागलं. आम्ही बघत होतो, सगळे होते, वडील वगैरे, आई. मग आम्ही गेलो ते बंधाऱ्यावर पलीकडं, तर ते वासरू तिथं होतं. त्याची आई सारखी त्याला बघत होती, पुढं पळत होती. शेवटी नंतर गेले निघून ती, आणि ते वासरू तिथंच थोडं पुढं गेल्यावर, आता म्हणलं इतकं लहान आहे, रात्रीची जनावरं येतील. जवळ गेलं तर ते पण हात लावू देईना, पण तरी कसं तरी हात लावला त्याला. त्याच्या झाडपाल्याची औषधं माहिती, रानातल्या घरात काय काय कुटकुटी, कसला पाला, त्याला लावला ना. आम्ही घरी आलो, त्याला बी घेऊन आलो घरी. एक दिवस त्याला तिथंच ठेवलं, रानातल्या घरात खडी लावून. त्याला काय म्हणजे त्याला तरी काय, त्या थोडंसं इकडं तिकडं हे केलं असेल त्याने, पण गप्प बसलं नंतर. मग दुसऱ्या दिवशी गेल्यावर बी आम्ही त्याला पट्टी खायला दिलं, पण ते आधी खाईना, मग नंतर खायला लागलं. मग घरी घेऊन आलो त्याला. असे 5, 6, 7, 8 दिवस गेले. मग त्याला चांगलं चालायला यायला लागलं. मग त्याच्या आई जिथं येऊन बसायची ना, ती बघायची त्याला. मग 2दा 3दा, मग नंतर एक दिवशी ते पळत तिच्याकडेच गेलं. मग तिने घेतलं जवळ, त्याला चाटायला लागले. आम्ही बघतोय त्याच्याकडं,
तिच्याकडे तर तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. फक्त बोलता येत नाही, पण कृतज्ञता तर व्यक्त करायची होती ना. पण आता काय करणार, मग ती गेली घेऊन त्याला. बऱ्याच वेळा यायची ती तिथं, आम्ही बघायचो, पण ते काय आमच्याकडे येत नव्हतं, कारण ते फार दिवस राहिलं नव्हतं. त्याच्या पायाला थोडंसं लागलं होतं, ते बरं झालं की ते लगेच गेलं. अशा पद्धतीने ती मगर खूप वर्ष होती तिथं, कुणाला जाऊ देत नव्हती. अशी शेळ्या बकऱ्या अशी पाणी प्यायला गेलेली त्यांना पकडायची, ते अशी मोठ्या कपारीत होती. अशा पद्धतीने त्या वासराचा जीव वाचला. त्या वनगाया अजूनही येतात, हरणे येतात, वनगाया, माकडं, खोकडं, अगदी चित्ते सुद्धा. कारण पुढं लांब थोडंसं पुढं जंगल आहे, त्यामुळे नदीने पाणी प्यायला येतात, कधी पाणी नसलं काय नसलं तर. अशी ही वनगायची आणि त्या मगरीची गोष्ट. आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.